नमस्कार. मी मंगला आवलगावकर. माझं यूट्यूब चॅनल आहे मंगला आजीच्या धमाल गोष्टी नावाचं, आणि तुम्ही ते आता सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना पण सांगत जा. आज जी मी गोष्ट सांगणार आहे ती एका झेन गुरुची आहे. तर ही गोष्ट खरं म्हटलं तर मोठ्या माणसांसाठी आहे, माझ्या बंधू भगिनींसाठी आहे. लहान मुलांनी ऐकली तरी हरकत नाही, पण ती जास्त मोठ्या माणसांना उपयोगी आहे. तर आता हा जैन गुरु होता. तर एकदा एक माणूस त्याच्याकडे गेला आणि त्याचे पाय धरून तो म्हणाला की गुरुदेव मला उपदेश द्या म्हणून. तर तो गुरु म्हणाला की उद्या ये. तो दुसऱ्या दिवशी गेला, परत तसंच म्हणाला. मग तो उद्या ये म्हणाला. पुन्हा तिसऱ्या दिवशी गेला, परत गुरु तेच म्हणाले. तो शिष्य अगदी चिवट होता बरं का, आणि त्याला खरोखरच गुरुपदेश घ्यायचा होता अशी त्याची इच्छा होती. आणि मग काय झालं, असं करता करता 1 वर्ष निघून गेलं आणि गुरुचं आपलं तेच वाक्य. 1 वर्षानंतर मग काय झालं, गुरुचं उत्तर बदललं. शिष्य म्हणाला की मला उपदेश द्या, की गुरु म्हणायचे एकटा ये. तर आता त्या शिष्याला नवल वाटायचं, मी तर एकटाच जातो, माझ्याबरोबर बायका नसतात, मुलं नसतात, मित्र नसतात, कोणीच नसतं माझ्याबरोबर, मी एकटाच जातो आणि हे असं काय म्हणतात, असं रोज चालायचं. अशी जवळजवळ 2 वर्ष गेली बरं का. आणि 2 वर्ष गेल्यानंतर मग तो शिष्य गुरूंचे पाय धरून म्हणाला की गुरुदेव मी तर रोज एकटाच येतो आणि तुम्ही मला म्हणता की एकटा ये एकटा ये, मला उलगडून सांगता का याचा अर्थ कृपा करून. तेव्हा सद्गुरू किंचित हसले आणि त्याला म्हणाले, अरे तू बघ ना म्हणे, तुझ्या अंतरात डोकावून काम क्रोध मोध मोह मद मत्सर हे सगळ्यांना घेऊनच तू येतोस ना, एकटा कुठं येतोस. तर हे सगळे जेव्हा तुझ्या मनातले जातील तेव्हा तू एकटा असशील आणि ते घालवायला पाहिजे. तर हाच उपदेश आहे तुला की हे सगळे षड्रिपू जे आहेत त्यांच्यावर तू मात कर, हा मला तुला उपदेश द्यायचा आहे. मग त्या शिष्याला ते कळलं आणि खूप आनंद झाला. आणि मग सद्गुरूंनी त्याला मिठी मारली, आलिंगन दिलं आणि त्याच्या डोक्यावर आपला आशीर्वादाचा हात ठेवला. तर असे लोक आपले सोयरे व्हावेत, आपले नातेवाईक व्हावेत, आपले मित्र व्हावेत, असं ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या पसायदानामध्ये मागणं मागतात बरं का. तर ही अशी एक नवीनच गोष्ट मी आज तुम्हाला सांगितली. धन्यवाद.